नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेची तयारी आपण करतो आहोत. या परीक्षेचं आता शेड्यूल आलेलं आहे. परीक्षा नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये आहे साधारण. तुम्ही बघितलं असेल शेड्यूल. तर या तयारीमध्ये आपण आता क्वेश्चन सॉल्विंग जे गेल्या वर्षीचे याच्या आधीचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्यातले प्रश्न आपण सोडवून बघतो आहे. इथे मी माझा व्हॉट्सअप नंबरही शेअर केलेला आहे. जर तुम्हाला एखादी कन्सेप्ट याच्यातली समजून घ्यायची असेल, जर काही प्रश्न समजत नसतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ऑनलाईन सेशनच्या थ्रू आपण ऑनलाईन मीटिंगमध्ये भेटू शकतो आणि मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकते. हा नंबर नोट करून ठेवा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबून ठेवा, कारण असेच व्हिडिओ पब्लिश होतील तर तुम्हाला कळलं पाहिजे, राईट? चला बघूया आजचा प्रश्न काय आहे. आजचा प्रश्न आहे बघा, सहसंबंध पूर्ण करा. त्यांनी दिलेला आहे ऊस सुक्रोज, फळे फ्रुक्टोज, दूध डॅश. काय आहे दुधामध्ये? सहसंबंध म्हणजे ऊस सुक्रोज याच्यात काय संबंध आहे? तर सुक्रोज हे काय आहे? ही एक साखरेचा प्रकार आहे. ही एक साखर आहे, ठीक आहे. ती कशापासून मिळते आपल्याला? ऊसापासून. तसंच फळांमध्ये कुठली साखर असते? फ्रुक्टोज नावाची साखर असते. येते लक्षात? तर असाच सहसंबंध असलेलं दुधामध्ये कुठल्या प्रकारची साखर असते हा आपला प्रश्न आहे. कळाला प्रश्न? तर त्यांनी मग आपल्याला पर्याय दिलेत पहा. ग्लुकोज असते का लॅक्टोज असते, डेक्स्ट्रोज असते का माल्टोज असते, ठीक आहे. तर चला बघूया कुठली असते ते. इथे बघा, साखरेंचे वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यामध्ये सुक्रोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज, ग्लुकोज, माल्टोज, अराबिनोज हे काही प्रकार आहेत जे प्रश्नांमध्ये येऊन गेलेले आहेत. ते मी इथे तुम्हाला सांगते आहे. इथे त्यांनी आधीच दिलंय बघा, सुक्रोज ऊसापासून मिळतं, म्हणजे आपण जी रोज चहा कॉफीसाठी जी साखर वापरतो ना ती आहे सुक्रोज. याला टेबल शुगर पण म्हणतात पहा, ओके नाही? तर ती सुक्रोज आहे, लक्षात ठेवाल नेहमी. फ्रुक्टोज इंग्लिशमध्ये फळांना फ्रुट्स म्हणतात. तर फ्रुक्टोज ही जी साखर आहे ती फळांमधनं मिळते. नंतर लॅक्टोज ही दुधामधनं मिळते, मिल्क, ओके नाही? मिल्क आणि लॅक्टोज असं. तर इथे म्हणजे दूध आपल्याला दिलेलं आहे, ऑप्शन बी याचं उत्तर होईल. पण अजूनही बघा, ग्लुकोज हे ग्लुकॉन डी मधनं मिळतं. हा सगळ्यात सोपा साखरेचा प्रकार आहे जो आपल्या शरीरामध्ये शोषून घेण्यासाठी मदत होते. आपण जेवल्यानंतर आपल्या पचन संस्थेत अन्नाचं पचन झाल्यावर सगळ्याच अन्नाचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. आणि ही साखर प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जाते आणि मग ते पेशी ते शोषून घेतात आणि त्यांचं कार्य चांगलं चालतं. तर ही साखर नेहमी लक्षात ठेवा, ग्लुकॉन डी मध्ये असते. आणि ग्लुकॉन डी आपण केव्हा घेतो? असं थकल्यासारखं होत असेल, खूप दमून गेलो, आपण उन्हात ना आलो त्या दिवसात घेतो ना, म्हणजे जेव्हा आपल्याला पटकन एनर्जीची गरज असेल तेव्हा, ठीक आहे. तर हा जो फॉर्म आहे साखरेचा, हा जो प्रकार आहे साखरेचा, हा तो आहे जो शरीरामध्ये पटकन शोषला जातो आणि त्यातनं ऊर्जा घेतली जाते, ठीक आहे. त्यानंतर माल्टोज ही जी साखर आहे ती स्टार्च चं कन्व्हर्जन माल्टोज मध्ये होतं. जे आपण जेव्हा स्टार्च खातो त्यावेळेला आपल्या तोंडामध्ये लाळ असते आणि लाळेमध्ये टायलिन नावाचं प्रथिन असतं. या प्रथिनाच्या मदतीने या स्टार्चचं माल्टोजमध्ये रूपांतर केलं जातं, ठीक आहे. आणि मग पुढे या माल्टोजचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करून ते शोषलं जातं सेलमध्ये, पेशींमध्ये, ठीक आहे. आणि अराबिनोज नावाची एक साखर आहे, ती सफरचंद, द्राक्ष याच्यापासून आपल्याला मिळते, ठीक आहे. तर इथे जसं आपण हे बघतोय सगळे साखरेंचे प्रकार आणि त्यांचे स्त्रोत,
तर त्याप्रमाणे दुधातनं मिळणारी जी साखर आहे ती लॅक्टोज आहे. राहील लक्षात? चला, इथे आजचा व्हिडिओ मी कंप्लीट करते आहे. असेच अजूनही आधीच्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न घेऊन मी सॉल्व करून दाखवणार आहे. तेव्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत चॅनलची लिंक, व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट. थँक यू.